नमस्कार, मी नम्रता. पाटील सस्वे आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला तांदुळाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे. मी अर्धा किलो वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे. कोणताही तांदूळ घ्या, फक्त चांगला तांदूळ घ्या. आता हे तांदूळ आहेत ना आपल्याला धुवून घ्यायचे 2 पाण्याने स्वच्छ. चांगले चोळून धुवायचे आहेत. ते एकदा धुवून घेतले हे पाणी काढायचं आहे आणि हे पाणी फेकून नाही द्यायचं आहे, झाडांना घालायचं. किती पांढरं पाणी निघालेलं आहे पाहू शकता. असं दुसऱ्यांदा पण धुवून घेतलंय आणि आता हे चाळणीत काढून घ्यायचे तांदूळ आणि निथळून द्यायचे पूर्ण. एक 5-10 मिनिटं असंच ठेवा म्हणजे पूर्ण पाणी निघून जाईल. आता कॉटनचा मी 4 घडी करून कपडा टाकलेला आहे आणि त्याच्यावर हे तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचे. उन्हात सुकवायचे नाही, घरातच सुकवायचे पंख्याखाली. 3-4 तास जवळजवळ लागतात सुकायला. चांगले सुकवून घ्यायचेत. हे बघा आता तांदूळ सुकवून झालेले आहेत. आता आपल्याला हे तांदूळ आहेत ना थोडंसं तूप घालून चांगले भाजून घ्यायचे आहेत. कलर चेंज होईपर्यंत मी अर्धे करून भाजलेले आहेत. पण तांदूळ भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो, पण चांगले भाजून घ्यायचेत. कारण आपल्याला नंतर पीठ भाजायचं नाही आहे, म्हणून तांदूळ चांगले भाजून घ्यायचे. बघा असा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे. ह्याच पद्धतीने मी सगळे तांदूळ भाजून घेतलेले आहेत. आता परत एक छोटा चमचाभर मी तूप टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काजू पण भाजून घ्यायचे आहेत. तर 100 ग्राम मी काजू घेतलेले आहेत. काजूचा पण कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि आता काढून घ्यायचे. तर आपले काजू पण भाजून झालेले आहेत, तांदूळ पण भाजून झालेले आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि त्याच तुपामध्ये आपल्याला 1 वाटी मी खोबऱ्याची पावडर घेतलेली आहे आणि ही भाजून घ्यायची. करपवून द्यायची नाही आहे. भांडं भाजताना जाड वापरा म्हणजे खोबरं अजिबात करपणार नाही. फक्त भाजलं गेलं पाहिजे. आता तांदूळ, काजू आणि खडीसाखर आहे. ह्यात आपल्याला सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे. खडीसाखर मी पाव किलो घेतलेली आहे. तर पहिल्यांदा तांदूळ वाटून घ्यायचे. छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं म्हणजे तांदूळ चांगले बारीक होतील. एकदम बारीक वाटून घ्यायचे. जितके बारीक होतील ना तेवढे बारीक वाटून घ्या. त्याच्यानंतर चाळून घ्यायचे. अगदी बारीक रवा असतो ना त्या पद्धतीने हे तांदूळ वाटले जातात बारीक एकदम. आपले तांदूळ वाटून झालेले आहेत. आता काजू पण मी वाटून घेतले नाही. काजू मिक्सर चालू बंद करून बारीक वाटून घेतलेले आहेत. ते पण आपल्याला या पिठात मिक्स करायचे आहे. खडीसाखरसुद्धा वाटून घेतली, तीसुद्धा चाळून घ्यायची आहे. आता खोबरं आहे ना ते पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे भाजलेलं. खोबऱ्याचा कलर पाहू शकता, अजिबात लाल झालेलं नाही आहे, फक्त चांगलं भाजलं गेलेलं आहे. गॅस बंद करूनच आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे खोबरं. खोबरं जर जास्त भाजलं ना तर त्या खोबऱ्याचा वास येईल लाडूला, म्हणून खोबरं जास्त कलर चेंज होईपर्यंत भाजायचं नाही आहे. आता याच्यामध्ये टाकायचे आहे सुंठ पावडर, वेलची पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर. आता छानपैकी मिक्स करायचं आहे. थोडं हाताने पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साखर आहे ना ती तांदळात चांगली मिक्स होईल. आता तूप मी थोडंसं गरम करून घेतलं आहे, अगदी हलकं गरम करून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तूप मी 200 ग्राम घेतलेलं आहे. तूप पण मोजूनच घाला, जास्त तूप घालायचं नाही आहे. आता हाताने चांगलं असं मिक्स करायचं आहे. गरम थोडंसं तूप घातल्यामुळे काय होईल, साखर आहे ना ती थोडीशी विरघळायला सुरुवात होते. तर पूर्ण आपल्याला तूप लागलेलं आहे हे 200 ग्राम. अर्धा किलो तांदळासाठी 200 ग्राम पुरेसं होतं तूप. आता आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आणि जर तूप घालूनसुद्धा तुमचे लाडू वळत नसतील तर थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण फिरवून घ्या. पण असंच लाडू बनणार हे. तांदूळ एकदम बारीक वाटून घ्यायचे म्हणजे लाडू व्यवस्थित बनतात. हे बघा किती छान लाडू झालेले आहेत. तर ह्या पद्धतीने लाडू बनवायचे. आपण बेसनचा रव्याचा लाडू जसा बनवतो ना तसेच लाडू बनवून घ्यायचे.
आणि 2-3 लाडू बनवून झाले की चांगलं पहिल्यांदा मिक्स करायचं आणि मग लाडू बनवायचे. म्हणजे पटापट लाडू बनतात. याचं मेजरमेंट परत एकदा सांगते. अर्धा किलो तांदूळ, 200 ग्राम तूप, 100 ग्राम काजू, 1 वाटीभर खोबऱ्याची पावडर आणि पाव किलो खडीसाखर. हे बघा आपले लाडू आता छानपैकी वळवून झालेले आहेत. आणि जसे आपण रव्याचे लाडू खातो ना, तशीच याची चव लागते. खडीसाखरच्या ऐवजी साखर पण वापरू शकता. तर मुलांना मधल्या वेळेला काय खायला वेगळं पाहिजे असेल ना, तर हे लाडू बनवून बघा, फार छान होतात. हे बघा आपले लाडू बनवून झालेले आहेत सगळे आणि जवळजवळ 36 लाडू झालेले आहेत अर्धा किलो तांदळाचे. तोडल्यानंतर पाहू शकता किती मस्त असं तोंडात टाकताच विरघळेल. असे तांदळाचे लाडू बनवून बघा, खूप छान लागतात.